नमस्कार, माझं नाव आपुलकी कांबळे आहे. मी इयत्ता 7वी शिकते. माझ्या शाळेचे नाव हुतात्मा भगतसिंग विद्या मंदिर कन्या शाळा क्रमांक 31 आहे. आमच्या शाळेत CYDA या संस्थेने STEM हा उपक्रम राबवलेला आहे. STEMमुळे आम्हाला ज्या पुस्तकातल्या गोष्टी आहेत ते प्रॅक्टिकली करता येतात. त्याच्याने आम्हाला ते गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने शिकणं भेटतं आहे. STEM लॅबची मी एक मेंबर आहे. आमच्यासोबत 2 टीचर व माझ्या 8 मैत्रिणी आहेत. STEM लॅबमध्ये आम्ही एक जिज्ञासा पेटी म्हणून तयार केलेली आहे. त्याच्यामध्ये ज्या मुलींना वेगवेगळे प्रश्न पडतात ते आम्ही त्याच्यात टाकतो. त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतात किंवा ज्यांना येत नसेल तर ते सगळ्यांना विचारतात. हे आम्हाला STEM लॅबने उपलब्ध करून दिले आहेत. STEM लॅबमुळे आम्हाला बोलण्याचं कॉन्फिडंट वाढलेलं आहे. ज्या गोष्टी बोलता येत नव्हत्या त्याच बोलायला आमचा कॉन्फिडन्स कमी नाही आहे. प्रत्येक मुलींना सहभाग करायला भेटतो आहे आणि ज्या नवनवीन गोष्टी ज्या आम्हाला अजून माहीत नव्हत्या, ज्या विज्ञानात असतात, त्या खूप छान पद्धतीने आम्हाला STEM हा उपलब्ध करून देतो. STEM लॅबमध्ये पुस्तकात फक्त आम्हाला चित्र दाखवायचे किंवा ते वाचून दाखवायचे. याच्यामुळे आम्हाला काही म्हणजे जे खरं मध्ये कसं असतं ते आम्हाला काही प्रॅक्टिकली माहीत नव्हतं. STEM लॅब झाल्यामुळे ते सगळं दिसतंय, स्वतः आम्ही करून पाहतोय, म्हणून आम्हाला ते खूप छान. माझ्या मुलींना हेच सांगणं आहे की नाही का, प्रत्येक मुलीने त्यामध्ये भाग घ्यावा, नवनवीन प्रयोग करून पाहावे, प्रत्येक STEM लॅब सगळं बघून शिकून घ्यावं. कारण की हे सायन्स आणि गणित आपल्याला कुठेतरी भविष्यात काम पडणार आहे. कारण की आजच्या रोजच्या जगात AI सारखे टूल्स आलेले आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला नाही का नवनवीन गोष्टी तयार करता येते. STEM लॅबने उपलब्ध करून दिले आहे, त्याबद्दल माझे खूप धन्यवाद. त्या मला प्रत्यक्ष मुलांना तिथं जाऊन मुलींना दाखवता आल्या, त्यामुळे त्यांना पण आनंद झाला. वर्गात जर पाठ शिकवलं असता मी तर ते रटाळ झालं असतं. पण जेव्हा मी STEM लॅबमध्ये गेले तेव्हा त्यांना वातावरण वेगळं मिळालं आणि प्रत्यक्ष मी सगळ्या आपल्या इंद्रिय संस्था, श्वासपटल, पॅन्क्रियाज वगैरे, मूत्रपिंड, किडनी वगैरे सगळं दाखवलं. त्यामुळे त्यांना पण छान वाटलं आणि ते ज्ञान त्यांना प्रत्यक्ष दिल्यामुळे त्यांच्या त्या मनामध्ये दीर्घकाळ टिकलं आणि मला पण तो विषय शिकवायला अतिशय सोपा वाटला. म्हणजे सहज शिकवलं गेलं ते. तो ॲक्च्युली धडा 8 ते 7 पानांचा होता. पण तिथं गेल्यानंतर माझं काम एकदम सोपं झालं आणि मुलींना पण वातावरण छान मिळालं, लॅब बघायला मिळाली आणि प्रत्यक्ष शिकवताना जो आनंद मला झाला तो खूपच छान, म्हणजे माझं हे आहे अनुभव छान मिळाला मला. आणि मी वारंवार काय शिकवायचं म्हटलं तर मला लॅबचा खूप चांगला होतो. आपल्याकडील STEM लॅबचा मला फारच छान उपयोग झाला. त्या STEM लॅबचा माझ्या वर्गात जो पाठ आहे 5वीला विज्ञानाचा. नमस्कार, मी सौ पुष्पलता आत्माराम महाकाळ, दापोडी कन्या शाळा क्रमांक 31 मुख्याध्यापिका आहे. आमच्या शाळेमध्ये CYDA या संस्थेमार्फत सायन्स लॅब हा उपक्रम खूप छान प्रकारे राबवला गेला आहे आणि शाळेमध्ये आम्हाला STEM लॅबमधनं विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिलेले आहेत. त्यामुळे 5वी ते 8वीच्या सर्व मुलींना गणित आणि विज्ञानाच्या संकल्पना समजण्यासाठी खूप मदत होते. मुली त्या ठिकाणी त्या STEM लॅबमध्ये गेल्यानंतर एकदम उत्साहाने, जिज्ञासापूर्वक सगळे उपक्रम हाताळतात आणि शैक्षणिक त्या साहित्याचा वापर करून त्यांची जी शंका आहे त्याचं निरसन तिथं केलं जातं. आणि त्या संस्थेतर्फे जे शिक्षक आम्हाला शिकवायला येतात ते पण मुलींना एकदम उत्तम प्रकारे मार्गदर्शन करत आहेत. आणि या CYDA या संस्थेने आम्हाला ही STEM लॅब उपलब्ध करून दिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. माझं नाव पठारे स्वाती बाळासाहेब. मी सध्या ॲज अ STEM ऑफिसर म्हणून स्कूलमध्ये काम पाहत आहे. तर यावर्षी आपण STEM लॅब दिलेली आहे कन्या स्कूलमध्ये. तर यामध्ये आपण मुलांना चाइल्ड फ्रेंडली मटेरियल तसेच गेम्स थ्रू लर्निंग कसं दिलं जाऊ शकतं या रिलेटेड आपण मटेरियल दिलेलं आहे. तसेच या मटेरियलच्या वापरामुळे मुलांना गणित, विज्ञान या विषयांच्या कन्सेप्ट समजायला सोपं जाईल. तसेच या लॅबच्या वापरामुळे मुलांना कन्सेप्ट समजायला सोपं जाते. तसेच ॲक्टिव्हिटी जेव्हा आपण घेतो तर त्यावेळेस मुलं एन्जॉय करतात आणि STEM रिलेटेड जे काही करिअरच्या संधी आहेत त्या मुलांना अधिक चांगल्या समजल्या गेलेल्या आहेत. आणि तसेच ही लॅब जेव्हा पालकांनी पाहिली तेव्हा पालक आणि शिक्षकांनी CYDA संस्थेचे आभार मानले.